जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारतातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या देशव्यापी व्हॉट्सॲप AI सल्लागार सेवेचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ऑइल सीड्स किसान मित्र असं या सेवेचं नाव आहे. या सेवेचा मुख्य उद्देश देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेलाच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे असे आहे. या सेवेचं लॉन्चिंग याआधी फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्रीय तेलबिया परिषदेदरम्यान करण्यात आलं होतं व सध्या आता हे देशभर सुरू झालेलं आहे. आणि मित्रांनो, या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी याला कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेत प्रश्न टाईप करून किंवा बोलून विचारू शकतात. ही बहुभाषिक चॅटबॉट सेवा 24 तास सुरू राहणार आहे. यात समाविष्ट प्रमुख पिके कोणती? तर भुईमूग, सोयाबीन, मोहरी, तीळ, सूर्यफूल, कराळ आणि इतर तेलबिया यांचा यात समावेश आहे. पुढील प्रश्न. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात REC आणि PFCच्या विलीकरणाची अधिकृत घोषणा केली होती? तर मित्रांनो, ही जी घोषणा आहे ही 2026च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या RECचा फुल फॉर्म काय आहे? तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून या कंपनीची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली होती. तर PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व या कंपनीची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती. आणि अलीकडेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी REC लिमिटेडचे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये विलिनीकरण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक विलिनीकरणामुळे ऊर्जा क्षेत्राला कर्ज देणारी 10.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त लोन बुक असलेली ही एक महाकाय वित्तीय संस्था म्हणून उदयास येईल. हे विलिनीकरण कंपनी कायदा 2013 नुसार करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. केंद्र सरकारने तेल आणि वायू उत्खनन आणि उत्पादनासाठी कोणत्या राज्यासोबत सामंजस्य करार केला? तर केंद्र सरकारने हा करार आसाम व नागालँड या 2 राज्याबरोबर केला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, सीमावाद आणि अधिकार क्षेत्राच्या वादामुळे गेल्या 3 दशकापासून या भागात खनिज उत्खननाचे काम ठप्प होते. पण आता दोन्ही राज्यांनी सीमाविवाद बाजूला ठेवून राष्ट्रीय हितासाठी या भागातून मिळणाऱ्या महसुलाचे 50-50% समसमान वाटप करण्याचे मान्य केले व यासाठी केंद्र सरकार आणि आसाम नागालँड या राज्य सरकारांमध्ये एक त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाईल. केंद्र सरकारने तेल आणि वायू उत्खनन आणि उत्पादनासाठी आसाम व नागालँड या 2 राज्यासोबत करार केला. नेक्स्ट क्वेश्चन. UNRWA संस्थेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान पहा काय म्हणतं. ही संस्था संपूर्ण जगातील सर्व देशांमधील निर्वासितांच्या कल्याणासाठी काम करणारी संयुक्त राष्ट्राची एकमेव संस्था आहे. मित्रांनो, पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण ही संस्था जगभरात नाही तर केवळ पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करते. दुसरं विधान पहा. या संस्थेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. हे सुद्धा विधान चुकीचं आहे, कारण या संस्थेचं मुख्यालय जॉर्डनमधील अमान आणि गाझा येथे आहे. त्यामुळे दुसरं विधान सुद्धा चुकीचं ठरतं. आता शेवटचं विधान पहा काय म्हणतं. या संस्थेची स्थापना 1948च्या इस्रायल अरब युद्धानंतर पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करण्यासाठी करण्यात आली होती. शेवटचं विधान बरोबर आहे. या संस्थेची स्थापना 1948च्या इस्रायल अरब युद्धानंतर 8 डिसेंबर 1949 मध्ये करण्यात आली होती. यातील C हे एकच विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, सध्या UNRWA चर्चेत का आली? तर भारताने या संस्थेला $2.5 दशलक्ष योगदान जाहीर केलं आहे. भारताच्या $5 दशलक्ष वार्षिक योगदानाचा हा पहिला हप्ता आहे. त्यामुळे ही संस्था चर्चेत आली होती. लक्षात ठेवा, याची स्थापना 8 डिसेंबर 1949 मध्ये करण्यात आलेली आहे. याचा उद्देश पॅलेस्टिनी निर्वासितांना थेट मदत आणि रोजगार कार्यक्रम उपलब्ध करून देणे हा आहे. UNRWA प्रामुख्याने गाझापट्टी, वेस्ट बँक, जॉर्डन, लेबनॉन व सिरिया या 5 क्षेत्रांमधील
नोंदणीकृत पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करते. पुढील प्रश्न, 23व्या फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर मित्रांनो, यंदा प्रथमच फिफा विश्वचषक हा 3 देशामध्ये आयोजित करण्यात येत आहे. ते 3 देश कोणते? तर कॅनडा, मेक्सिको व अमेरिका या 3 देशामध्ये हा फुटबॉल विश्वचषक आयोजित होत असून या तिन्ही देशामधील एकूण किती शहरात हा विश्वचषक आयोजित केला जात आहे? तर एकूण 16 शहरात हा विश्वचषक आयोजित करण्यात येत आहे. यात अमेरिकेतील 11, मेक्सिकोमधील 3 व कॅनडातील 2 अशा एकूण 16 शहरांचा समावेश आहे. मित्रांनो, या स्पर्धेचं उद्घाटन 11 जून रोजी मेक्सिको सिटीच्या एज टेका स्टेडियमवर झाले असून यंदा प्रथमच या विश्वचषकात 32 ऐवजी 48 संघ सहभागी झाले आहेत. व या स्पर्धेचा अंतिम सामना कधी खेळवण्यात येईल? तर 19 जुलै 2026 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी येथील मेट लाईफ स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जून 2026 मध्ये टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या टाइम 100 स्पोर्ट्स यादीच्या पृष्ठभागावर कोणत्या क्रीडापटूला स्थान देण्यात आले आहे? तर या पहिल्या टाइम 100 स्पोर्ट्स यादीच्या पृष्ठभागावर लेब्रॉन जेम्स यांना स्थान देण्यात आलं आहे. लेब्रॉन जेम्स कोण आहेत? तर हे एक बास्केटबॉलपटू आहेत व त्यांना ॲथलीट ऑफ द सेंचुरी या उपाधीने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. यासह हे सुद्धा नोट करून घ्या, या क्रीडा यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना यांनी देखील स्थान पटकावलं. यासच या यादीत लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, स्टीफन करी, केटलिन क्लार्क, शोई ओतानी व रॉरी मॅकिलरॉय यांचा देखील समावेश आहे. आता हा प्रश्न पहा, कोणत्या देशाने जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस चिपला मंजुरी दिली? तर आता जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस चिपला चीन या देशानं मंजुरी दिली आहे. या चिपचं नाव काय? तर या चिपचं नाव निओ असं आहे. मित्रांनो, ही चिप नाण्या एवढी असून ही मानवाच्या मेंदूत बसवली जाऊ शकते व याची निर्मिती चीन येथील शांघाय स्थित न्यूरॅकल मेडिकल टेक्नॉलॉजी आणि सिंगुआ विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. ही चिप प्रामुख्याने मणक्याच्या दुखापतीमुळे अर्धांगवायू झालेल्या प्रौढांसाठी तयार करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेश सीमा रक्षक दल यांच्या महासंचालकांची 57वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर ही बैठक आपल्या नवी दिल्लीमध्ये पार पडली होती व या बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व BSF महासंचालक प्रवीण कुमार यांनी केलं आहे. या बैठकीत दोन्ही देशादरम्यान सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी एका संयुक्त करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली. आता ही निधन वार्ता पहा, जसपाल राणा यांचे नुकतेच वयाच्या 49व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते? तर हे जे जसपाल राणा आहेत हे नेमबाजी या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते. मित्रांनो, त्यांनी आपल्या कारकिर्दीत आपलं नाव तर गाजवलंच होतं व त्यांनी मनू भाकरचे प्रशिक्षक म्हणून देखील कार्य केलं आहे व मनू भाकरच्या ऐतिहासिक विजयामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. जसपाल राणा यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी एशियन गेम्समध्ये 8 पदक पटकावली होती, ज्यात 4 सुवर्ण व 2 कांस्य पदकांचा समावेश आहे व कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी 15 पदक पटकावली होती, ज्यात 9 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. एकूण त्यांनी 23 पदक पटकावलेली आहेत. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे अवघ्या वयाच्या 18व्या वर्षी त्यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर वयाच्या 21व्या वर्षी 1997 साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. 2020 मध्ये त्यांना द्रोणाचार्य हा पुरस्कार मिळाला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राहवीर योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राईड हेलिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली? तर आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राहवीर या योजनेसाठी रॅपिडो या राईड हेलिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. राहवीर योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर अपघातातील पीडितांना गोल्डन आवर म्हणजेच अपघातानंतरच्या महत्त्वाच्या 1 तासात त्वरित आणि जीव वाचवणारी वैद्यकीय मदत देणे हा याचा उद्देश आहे. व या योजनेसाठीच आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रॅपिडोसोबत भागीदारी केली आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं शहर हे इजी कनेक्ट विमानसेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारे पहिले शहर ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वाराणसी हे आता इजी कनेक्ट विमानसेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं भारतातील पहिलं शहर ठरलं आहे. ही सेवा हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित आहे व कोणत्या कंपनीद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली? तर एअर इंडिया
या कंपनीद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्याद्वारे प्रोजेक्ट गंगा हा प्रकल्प सुरू करण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.